नमस्कार, मी डॉक्टर अशोक दाते, कांचन पार्वती नेत्रालय कामशेत इथे आपण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 24 ऑक्टोबर रोजी जे हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं त्या हॉस्पिटलच्या पेशंट बाह्यरुग्ण विभाग आणि सर्जरीसाठी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. OPD आत्तापर्यंत साधारण ऑन ॲन ॲव्हरेज एक टोटल आम्ही 250 ते 260 पेशंटचं चेकअप केलेलं आहे. पेशंटचं आमच्याकडं सर्जरीसाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्या पिकलेले मोतीबिंदू होते आणि जे आपण सांगितल्याप्रमाणे जे काही केसेस आपण फ्री करणार होतो अशा हॉस्पिटल सुरू झाल्यापासून आपण एक 16 केसेस ऑपरेट केलेले आहेत आत्तापर्यंत. ॲक्च्युली लोकांचा सध्या म्हणजे तोंडावर दिवाळी असल्यामुळे लोकांची आम्हाला विनंती आहे, लोकांचा आम्हाला एक रिक्वेस्ट येते की आम्ही रजिस्ट्रेशन किंवा बुकिंग अमाऊंट भरायला तयार आहोत, परंतु दिवाळीनंतर आमचं ऑपरेशन करा त्या पद्धतीने. म्हणून अदरवाईज प्लॅनिंगप्रमाणे आत्तापर्यंत एक याच्यापेक्षा आणखीन थोडं जास्त सर्जरी होणं अपेक्षित होतं. आणि जे पेशंटचं आपण ऑपरेशन केलेले आहेत त्या पेशंटला अतिशय म्हणजे पेशंट समाधानी आहेत आणि त्यातल्या 3 पेशंटनी तर त्यांच्या दुसऱ्या डोळ्यासाठी सुद्धा तयारी दर्शवलेली आहे. दिवाळी झाल्यानंतर त्यांचं दुसऱ्या डोळ्याचं सुद्धा आपण ऑपरेशन करणार आहोत. या 5 पेशंटमध्ये विषय सांगायचं म्हणजे 2 पेशंट तर डायबेटिक होते, त्यांची शुगर खूप वाढलेली होती आणि शुगर कंट्रोल करून आपण ऑपरेट केलेले आहेत. दोन्ही पेशंट साधारण एक 40शीतले आहेत, यंग पेशंट आहेत. एका पेशंटचा तर म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर त्या युजली जे लेन्स पॉवर्स जे असतात आपल्या किंवा आपण जे डोळ्यामध्ये लेन्स प्रत्यारोपण करतो, जे ऑपरेशन नंतर जी लेन्स बसवतो, साधारण एक 17 ते 25 पर्यंत लेन्स पॉवर नॉर्मली येत असतो पेशंटचा. पण हा जो पेशंट होता याचा 5.5 असा लेन्स पॉवर होता आणि मुळात वय कमी आणि शुगरही खूप जास्त. त्याच्यामुळे आपण ती लेन्स कस्टमाइज लेन्स आपण ऑर्डर करून बोलवली आणि आज त्या पेशंटचं आपण सक्सेसफुलरित्या यशस्वीरित्या त्याचं ऑपरेशन केलेलं आहे आणि 5ही ऑपरेशन आपली खूप चांगली झालेली आहे. त्या 3 पेशंटला आपण ऑलरेडी डिस्चार्ज दिलेलं आहे कारण त्या पेशंटचं आपण टॉपिकल फेको केलेलं आहे. आणि जे 2 पेशंट्स आहेत ज्याचं थोडंसं पिकलेला मोतीबिंदू असतो किंवा थोडंसं पेशंट आपल्याला असं वाटलं की जास्त मोतीबिंदू हार्ड असल्यामुळे थोडंसं त्याला आपण भुलीचं काही मात्रा किंवा काही प्रमाणामध्ये त्याला भूल देतो आणि मग भूल दिली असल्यामुळे पेशंटला आपण पट्टी किंवा पॅड बँडेज लावून काही तास हॉस्पिटलमध्ये हे करतो आणि 24 तासानंतर साधारण ती पट्टी आपण उघडून त्याचे जे काही औषध आहेत, जे काही ड्रॉप्स आहेत ते आपण उद्याला आपण त्याला बोलून ते सुरू करणार आहोत. बिनापट्टीचं तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की बिनापट्टीचं आपण ऑपरेशन केलं होतं, त्याचा काय अनुभव तुमचा? हो, बिनापट्टीचे ऑपरेशन जे आहे त्याला आपण टॉपिकल फेको असं म्हणतो. फेको म्हणजे काय? फेको इमल्सिफिकेशन असं त्या प्रोसेसचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये युजली काय असतं की जो मोतीबिंदू आहे म्हणजे जो लेन्स आहे त्याला आपण इमल्सिफाय करतो. म्हणजे ती जी एनर्जी असते, अल्ट्रासाऊंड जी एनर्जी असते ते फेको पद्धतीने त्याच्या आतमध्ये पीसेस केले जातात आणि एक त्याला जे ट्युबिंग्स असतात त्याच्यामार्फत ते आपण बाहेर घेतलं जातं. त्याच्यामुळे त्या ऑपरेशन म्हणजे सध्याचं ते ॲडव्हान्स पद्धतीचं ऑपरेशन आहे. जे पूर्वी साधारण एक 7 ते 8 मिलीमीटरचा चिरा लागायचा किंवा कट किंवा इन्सिजन घ्यायला लागायचा, तर तसं न करता आता आपण 2 मिलीमीटरच्या जागेतनं ते ऑपरेशन करतो. आणि घडीची अशी एक फोल्डेबल लेन्सेस असतात. ती लेन्स म्हणजे डोळ्याची साईज जी पूर्वी होती तेवढीच आहे, फक्त टेक्नॉलॉजी बदलली आहे. त्याच्यामुळे ती घडीची जी लेन्स असते ती आतमध्ये गेल्याच्या नंतर ती आतमध्ये उघडली जाते पूर्णपणे. या ऑपरेशनचा फायदा असा असतो की मुळातच इन्सिजन किंवा चिरा खूप लहानच असतो, त्याच्यामुळे याला सेल्फ सील्ड इन्सिजन असं म्हणतात. म्हणून पेशंटला पॅड बँडेज करायची काहीच गरज पडत नाही. आपण डायरेक्ट पेशंटला थिएटरमधनंच जो काही गॉगल आहे, ब्लॅक गॉगल लावूनच पेशंट घरी जातो. आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये ह्या ऑपरेशनसाठी जास्त मागणी आहे कारण ह्याच्यामध्ये काय होतं की सगळ्यांना सध्या इन्स्टंट
म्हणजे कोणाकडे पूर्वीसारखं तुम्हाला डोक्यावरनं आंघोळ घ्यायची नाही, आता थंडीचे दिवस आहेत, धुराकडे चुलीकडे जायचं नाही किंवा काही कामं करायची नाही. आता शेतकऱ्यांची मला वाटतं भात काढणीची कामं वगैरे सुरू झाली असतील. ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात, तर पेशंटची मागणी असते की आम्हाला ऑपरेशन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि आमचा कमीत कमी वेळ जो काय आहे तो आम्हाला त्याची काळजी घेणं किंवा त्याच्याशी निगडीत इन्स्टंट रिलीफ आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी होणं जास्त अपेक्षित असतं आणि आपण त्याच पद्धतीला जास्त आपण प्रमोट करतो आणि त्याच पद्धतीने जास्तीत जास्त आपण ऑपरेशन लोकांनी करून घ्यावी याच्यासाठी आपण लोकांचं सुद्धा काउन्सिलिंग किंवा त्यांना काय म्हणू समुपदेशन करतो की कारण ह्या पद्धतीमध्ये कसं असतं आपल्याला इम्पोर्टेड लेन्सेस वापरता येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे अगदी काही टॉरिक लेन्स म्हणतो किंवा मल्टीफोकल लेन्सेस असं म्हणतात की ज्याच्यामध्ये तुमचा ऑपरेशन नंतर जो काही चष्म्याचा नंबर जो काही असतो मग तो दूरचा असू शकतो किंवा अगदी काही जवळचा जो 40 नंतरचा नंबर असतो ह्या नंबर घालवण्यासाठी सुद्धा आपल्याला लेन्सेस अवेलेबल असतात आणि त्या सगळ्या गोष्टी आपण फेको पद्धतीने जर ऑपरेशन केलं तर त्या लेन्सेस आपल्याला अगदी व्यवस्थितपणे वापरता येतात आणि पेशंटला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट डिलिव्हर करणं शक्य होतं. त्याचबरोबर तुम्ही असंही सांगितलं होतं की पेशंटला भूल न देता ऑपरेशन. हो हो अगदी 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 त्यालाच टॉपिकल असं म्हणतात. टॉपिकलचा अर्थ असा की इंजेक्टेबल आपण भूल देत नाही. टॉपिकल म्हणजे ड्रॉप स्वरूपात किंवा जेल असते ते डोळ्यामध्ये ऑपरेशनच्या पूर्वी साधारण 1-2 ड्रॉप 3 ड्रॉप आपण सोडतो आणि ऑपरेशनचं ॲक्च्युली टायमिंगच इतकं कमी आहे. मला साधारण एक ऑपरेशन करण्यासाठी 8 ते 10 मिनटं लागतात. याच्यापेक्षा उलटं म्हणजे कमीच 8 ते 10 मिनटं ॲव्हरेज पकडलं तर तेवढा वेळ जो कॉपरेटिव्ह पेशंट असतात आणि आम्हाला पेशंट सिलेक्ट करताना आम्ही पेशंटला तेवढा धीर देतो, सगळं एक्सप्लेन करून सांगतो आणि पेशंटला ज्या वेळेला कळतं की मला पट्टी लावायची नाही आहे, मला डायरेक्ट गॉगल लावून घरी जायचं आहे, मला दुखणार वगैरे नाही. ॲक्च्युली बऱ्याचशा लोकांना असं वाटतं भूल नाही दिली तर मग हे कसं काय. ॲक्च्युली ती भूलच असते. जसं औषधाचं घेण्याचं जसं आपण काही गोळ्या घेतो, काही इंजेक्टेबल असतं, काही मलम लावायचं असतं स्किनवरती किंवा काही सलाईन मार्फत सोडलेली असतात. तशा वेगवेगळ्या पद्धती आहेत ट्रीटमेंटच्या. तसं भूल देण्याच्या ज्या काही मोठी जी ऑपरेशन्स असतात म्हणजे डिलिव्हरीची म्हणा किंवा काय त्याला तसं अख्ख्या शरीराला भूल दिली जाते. तर तसं पूर्वी याला फक्त डोळ्याच्या जवळपास एक इथे साधारण एक इंजेक्शन देऊन त्याला भूल दिली जायची. परंतु आता त्या भुलीची पण गरज नाही पडत. तर त्याला आपण टॉपिकल फेको असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त ड्रॉप टाकलेले असतात आणि त्याच्यामध्ये जे काही मला आवश्यक असलेला जो काही 8-10 मिनटाचा बी आहे त्याच्यामध्ये ते ऑपरेशन झालं. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा पेशंटसाठी असा आहे की रिकव्हरी खूप फास्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे इमिजिएटली पेशंट कारण आजकाल काय आहे की ऑप्थॅल्मच्या सर्जरी म्हणजे डोळ्याच्या ज्या सर्जरीज ह्या सगळ्या मोस्टली डे केअर सर्जरीज असतात. ऑपरेशन झालं की पेशंट इमिजिएटली घरी जात असतो. पेशंटला इतर ऑपरेशनसारखं तुमचं ड्रेसिंग करणं किंवा वारंवार फॉलोअपला येणं या काही गोष्टी नसतात. त्याच्यामुळे ह्या डे केअर सर्जरीची मागणी खूप आहे आणि तुमच्या याच्या माध्यमातून उलट मी लोकांना सुद्धा एक अपील करेन की जे ॲडव्हान्स आहे त्याची म्हणजे त्याचा तुम्ही हे करा, त्याचा कास धरा. कारण काय आहे माहिती का की तुम्हाला ऑपरेशन तर होणारच आहे, लेन्सेस पण बसणार आहेत, परंतु जे सध्या ॲडव्हान्स आणि महत्त्वाचं आहे की पेशंटला सुटेबल किंवा कम्फर्टेबल काय आहे. नक्कीच तुमचे प्रयत्न चांगले आहेत, पण याच्याबद्दल अजूनही तुम्हाला विचारावंसं असं वाटतं की इथून पुढे नागरिकांसाठी तुम्ही वेगळं अजून काही त्याच्यामध्ये काय उपक्रम राबवा. शाळांना वगैरे शाळांच्या परीक्षा वगैरे झाल्या की आपण लहान मुलांच्या याच्यासाठी सुद्धा तिरळेपणा आणि याचे सुद्धा काही शिबिर घेता येते का किंवा त्याच्या ऑपरेशन च्या संदर्भात सुद्धा आपण हे करणार आहोत. मुळात कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. तर त्या पद्धतीने ते केलं तर मला असं वाटतं की त्याला रिस्पॉन्स पण व्यवस्थित येतो. कारण जेव्हा समजा तुम्ही ज्यांच्यासाठी काही गोष्ट करत असाल आणि ती व्यक्ती मग ते ग्रामीण भागातले शेतकरी असतील, ते जर बिझी असतील तर तुम्ही किती योजना करा किती स्कीम घाला त्यांना फायदाच होणार नाही आहे. तसं जसं मी सांगितलं आता दिवाळी आहे, थोडं भात काढणीचं आहे, मला डेफिनेटली माहिती आहे. माझ्याकडे मला असं वाटतं की बहुतेक जो आपण जसं सांगितलं होतं की पहिलं 100 जणांना उलटा आता कदाचित आम्हाला तो आकडा थोडा वाढवावा लागणार आहे. ज्या पद्धतीने लोकांनी रजिस्ट्रेशन किंवा हे केलं आहे म्हणजे काही लोकांनी जसं मी सांगितलं की 2-2 डोळ्यांचं बुकिंग करून ठेवलं लोकांनी की मला एक डोळा झाला की मला लगेच दुसरा पण मला 15 दिवसात मला करून हवा आहे किंवा मला दिवाळीच्या नंतर वगैरे करून हवं आहे. अशा पद्धतीने चांगला असा एक रिस्पॉन्स येतो. नवीन
म्हणजे पुढे जाऊन परिस्थिती पाहून आणि इथल्या भागाच्या गरजा ओळखून जे काही नवीन नवीन उपक्रम करता येतील त्याच्यासाठी आम्ही नक्कीच म्हणजे पॉझिटिव्ह आहोत, प्रयत्नशील आहोत आणि तसं तसं आपण लोकांपर्यंत त्या गोष्टी घेऊन जाऊ. नमस्कार, मी डॉक्टर विकेश मुक्ता, डायरेक्टर कांचन पार्वती नेत्रालय. आपल्या इथं बिन टाक्याचं, बिन बुलेचं अशा डोळ्याचे ऑपरेशन्स आपल्याकडे केले जातात आणि ते करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ॲक्सिडेंटमध्ये जे कॉर्निया, डोळ्याचे कॉर्निया फाटलेला असतो तो रिपेअर करण्याचं काम केले जातं. आणि आजच्या घडीला आता आपल्याकडं आम्ही 7,999 या स्कीममध्ये आपण ऑपरेशन ठरवलेले, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 55 लोकांची नोंदणी झालेली आहे. पुढील 45 नोंदणी झाल्यानंतर आपण लकी ड्रॉमधनं 15 ऑपरेशन्स फ्री करणार आहोत. तरी त्याची प्रत्येक नागरिकांनी नोंद घ्यावी. आणि आपल्या इथं अत्याधुनिक पद्धतीने ऑपरेशन केले जाईल. त्याच्यामध्ये फिको मशीन आहे, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं मायक्रोस्कोप आहे, त्याचबरोबर आयस्कॅन्स मशीन्स आहे. यामुळं आपल्या इथं कमी खर्चामध्ये 7,999मध्ये चांगल्या क्वालिटीचं, सर्वात उत्तम दर्जाचं आपल्या इथं ऑपरेशन करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी कांचन पार्वतीला एक वेळ अवश्य भेट द्या. मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.